नमस्कार, मी प्रमोद सोनकर आपल्या चॅनलमध्ये सगळं संत्रा उत्पादकांचं हार्दिक स्वागत करतो। आणि आज मी दिनांक 13 एप्रिल 2024 मोर्शी तालुक्यामध्ये हिवरखेड गावामध्ये आहे। आणि आज तुम्हाला माहीत असेल की गेल्या 3 ते 4 दिवसापासून वातावरण जे बिघडलेलं आहे आणि हे वातावरण सगळ्यात जास्त घातक झालं ते म्हणजे आंब्या बहारसाठी, संत्रा आंब्या बहारसाठी। कारण पाऊस अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये हा जो पाऊस आला आणि वारा उदान आणि त्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी वेगळ्या ठिकाणी गारपीटचं प्रमाण पण खूप झालं। त्यामुळे अशा वातावरणामध्ये आंब्या बहारची गळ खूप प्रमाणामध्ये आता होण्याची शक्यता पण आहे आणि झाली पण आहे। म्हणजे कारण काय, वातावरण अतिशय जो पाऊस आला त्यामुळे जमिनीमध्ये आणि पावसामुळे जमिनीने जे साथ दिली असेल झाडाला ते ठीक आहे। आणि अतिशय पावसामुळे काय झालं तर संत्र काळे पडायला लागलेले आहेत आणि काळे संत्र जर पडले तर निश्चितच त्याची गळण होणार आहे। पण हा जास्त पाऊस झाल्यामुळे काय होईल तर फंगसचा अटॅक खूप मोठ्या प्रमाणामध्ये येणार आहे। फंगसचा डायबॅक जर झाला तर अजून जे चांगले संत्र आहेत ते पण खाली येण्याची शक्यता आहे। की आज आंब्या बहारची साईज आपण पाहू शकता कशा प्रकारची आहे। अशी मोठी साईज झालेली आहे, खूप चांगली साईज झाली। आणि अशा सिच्युएशनमध्ये आज संत्र्याची गड जर पाहिली आपण तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये गड पण होत चाललेली आहे। म्हणजे ही साईज आज तुम्ही पाहताय की ड्रॉपिंगला अशी साईज जी आहे संत्र्याची ते पण आज गळण होत आहे ना, गळण पाहताय तुम्ही। आणि जे गारपिटीचा जो प्रमाण झालं, गारपीट जे झालेली आहे, या गारपीटमुळे संत्र्याची सिच्युएशन अशी काळी होत असते। हे मी काही खालचे संत्र वेचलेले आहेत, गारपिटीचा मार याला बसलेला आहे। जो व्हाईट पण डाग तुम्हाला दिसत असतील हे गारपीटमुळे झालेलं प्रमाण आहे। तर अशा सिच्युएशनमध्ये आपण काय ट्रीटमेंट करायला पाहिजे, म्हणजे जेवढा संत्रा आहे आपल्याकडे आता जो राहिलेला आहे त्याचा फंगसचा अटॅक हा डायबॅक नाही झाला पाहिजे आणि परत गळण नाही झाली पाहिजे, याच्यासाठी कुठल्या पद्धतीचं ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे आणि काय नियोजन करायला पाहिजे तर खाली दिलेल्या नंबरला तुम्ही मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता। वेळ खूप कमी आहे, हे सिच्युएशन आपल्याला हाताळणं खूप गरजेचे आहे। खाली दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करा। विश यू ऑल द बेस्ट। धन्यवाद, थँक्यू।